गुड मॉर्निंग माझ्या ताई आणि दादांनो, कसे आहात तुम्ही? तर हे बघा, आपलं ओटीची ओव्हन जे आहे ना ते आलेलं आहे. हे बघा, त्यांनी मंडेला सांगितलं होतं आणि बरोबर मंडेलाच आलं. आणि घरात काही सामान आलं ना असं नवीन, तर ते आल्यावर जी खुशी असते ना ते एकदम वेगळी असते ताईंनो. खूप छान वाटते असं नवीन काही सामान आलं तर. काही कारणामुळे मला वेळ झाला व्हिडिओ टाकायला. तर आज आहे मंडे ताईंनो आणि आता आलेलं आहे ओव्हन. हे बघा, आज मंडेला सांगितलं होतं आणि बरोबर मंडेलाच आलेलं आहे. आणि हे जे आहे ना, आता आम्ही सगळेजण घरी राहू ना, म्हणजे आता मुलं पण स्कूलमध्ये गेले आणि माझे मिस्टर पण नाही घरी. आता सगळे असले ना तेव्हा आम्ही ओपन करून हे आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. स्कूलमधून आल्याबरोबर मुलांना दिसलं आणि मुलं एवढे खुश झाले ना, कारण की त्यांनी आधी पाहिलेलंच नव्हतं, कारण की आम्ही दोघेच गेलो होतो घ्यायला. तर ते त्यांना घरी आल्याबरोबर दिसलं आणि खूप खुश झाले. तर म्हटलं चला माझ्या अन्नूच्या हातूनच अनबॉक्सिंग करायचं. तर त्याला म्हटलं तूच अनबॉक्सिंग कर हे, कारण की असं काही असलं ना मुलांना खूप खुशी होते अनबॉक्सिंग करायची, खूप इंटरेस्ट येते त्यांना. तर हे बघा, तो अनबॉक्सिंग करत आहे आणि पॅकिंग एवढी छान होती त्याची, थर्मोकॉल वगैरे लावून, म्हणजे एकदम म्हणजे इलेक्ट्रिकच्या वस्तू जे असतात ना, तर काही व्हायला नको त्याच्यामुळे कसं ते पॅकिंग वगैरे खूप छान देतात. एकदम फिट्ट बसलेला होता. तर त्याला एकट्याच्यानं निघाला नाही ना, तर त्याचे पप्पा पण त्याला हेल्प करून राहिले. मग खरं म्हणजे मुलांचाच फोर्स होता मला, की मम्मी आपल्याकडे ओटीजी ओव्हन आण, ओटीजी ओव्हन आण. तर चला म्हटलं आता आपण रेसिपी पण बनवतो. आतापर्यंत एवढी काही गरज नाही भासली मला, कारण की मी कढईत पण करत होती. पण मुलांचा पण खूप फोर्स होता आणि चला म्हटलं माझ्या ताईंना पण आतापर्यंत कसं कढईत केलं मी मीठ वगैरे टाकून, पण याच्यामधल्या पण आता रेसिपीज शेअर करत जाईन मी तुमच्यासोबत. तर चला म्हटलं आता थोडंसं काही वेगळं आपण, म्हणजे व्हिडिओ बनवायला थोडंसं काही वेगळं पाहिजे ना, तर म्हणून म्हटलं आता याच्यामध्ये आपण रेसिपीज बनवत जाऊ. आणि मुलांना पण आवडला, कारण की खूप छान आहे. हे बघा, आपण पाहू शकता. ओटीजी म्हणजे ताईंनो ओव्हन टोस्ट ग्रिलिंग आहे. याच्यामध्ये रोस्टेड होते आणि ग्रिलिंग पण होते. तर हेच पाहिजे होतं मला, कारण की भाज्या वगैरे गरम करणं, पोळ्या गरम करणं, तर हे आपण कसं गॅसवर पण करू शकतो. हाय माझ्या ताईंनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? तर मी आहे नीता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग माहीत आहे का, थोडा वेगळा असणार आहे माझा, कारण की आज फायनली आम्ही ओटीजी आणलेलं आहे. ते कसं आहे आणि तुम्हाला सगळी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी याच्याबद्दल. आणि तुम्ही पण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल, स्किप न करता पाहाल. चला तर आपण आता याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ. हे जे ओटीजी आहे ना ते बरंच मोठं येते. हे बघा, आतमध्ये पाहू शकता तुम्ही, चांगलं मोठं आहे. लाईट लावून आणू आधार कार्ड चक्कर नको दिसतो. हे बघा, बरंच मोठं आहे हे. आणि हे बघा, याच्यामध्ये माहीत आहे का, हे प्लेट पण दिलेली आहे. ही प्लेट सगळ्यात खाली, हे प्लेट जे आहे ना ते सगळ्यात खाली असते, कारण की ते याच्यासाठी की वर काही ठेवलं ना आपण, पिझ्झा म्हणा की रोस्टेड आणखी काही ठेवलं ना आपण, सँडविच वगैरे, तर ते जर सांडलं ना तर ते खाली पडू नये यासाठी हे हा ट्रे ठेवलेला आहे याच्या खाली. हे बघा,
म्हणजे जेणेकरून ते या ट्रेमध्येच पडेल. काही जर पडलं असेल तर याच्यामध्ये पडेल आणि आपला ओटी जी खराब होणार नाही. अशा प्रकारे छान प्लेट ठेवलेली आहे इथे. प्लेट म्हणा, ट्रे म्हणा, काही पण. हे बघा ती ठेवलेली आहे आणि आपण पाहू शकता किती मजबूत आहे ते. मोठा आहे हा ट्रे. हा इथं ठेवायचा. हा आहे आपला ट्रे. पिझ्झा किंवा मग रोस्टेड वगैरे ठेवायसाठी हा ट्रे दिलेला आहे त्यांनी. हे बघा चांगला मोठा आहे आणि सँडविच वगैरे पण खूप सारे बसतात याच्यामध्ये. आणि पिझ्झा कसा आपण इथं ठेवू शकतो. बघा आतमध्ये याच्यावर बटर पेपर किंवा काही ठेवून मग आपण याच्यावर पिझ्झा ठेवू शकतो. आणि खूप मोठा आहे ट्रे पण. आणि नंतर दिलं सामान. आणि हे जे आहे ना ताईंनो, तर हे आपण केक वगैरे करायचा असलं ना, हे बघा मी दाखवते तुम्हाला आता. केक वगैरे करायचं असलं ना तर याच्यावर मग केकचं बाउल ठेवायचं. मग याच्यावर त्यासाठी आहे हे बघा केक किंवा मग हे माहीत आहे का, हे दिलं त्यांनी पकडायला कारण की खूप गरम होते ना हे. तर हँड ग्लोव्स किंवा मग आपण याने पण पकडू शकतो आपण. हे बघा असं बाहेर आणू शकतो. बाहेर आणू शकतो किंवा मग असं आतमध्ये पण टाकू शकतो आपण. पण सहसा आपल्याला हँड ग्लोव्ज आणावं लागतील कारण की याने घेतो म्हटलं ना तर हे पण गरम होण्याची शक्यता आहे. हे पहा असे लटकायचं हे याच्यामध्ये आणि नंतर असं ओळायचं. हे छान दिलं त्यांनी. आता दुसरं म्हणजे आपण आता दुसरं कोण. आणि हे जे आहे ना तर पनीर टिक्का वगैरे बनवतो ना आपण, तर हे पनीर टिक्क्यासाठी आहे. हे बघा एक हे ओल आहे आणि एक इथे उलट झालं. हे बघा असं हे पनीर टिक्क्यासाठी आहे. आणि याला काळ्या येतात, मग असे स्टीलचे रॉड वगैरे येतात, ते मला आणायचे आहे आणखी. तर त्याने मग पनीर टिक्का छान होते. असं काढायचं कारण की आपल्या हाताला चटका पण लागणार नाही. हे बघा याच्यामध्ये कसं चिकन पण आपल्याला ग्रिल करता येते. म्हणजे ग्रिलिंगसाठी आहे ते. पनीर टिक्का म्हणा, चिकन म्हणा, असं म्हणजे ग्रिल होते याच्यामध्ये. तर आणि हे काढण्याची पद्धत पण बघा, म्हणजे जेणेकरून आपल्याला चटका नाही लागला पाहिजे त्यासाठी त्यांनी खूप छान. हा ट्रे पण ॲल्युमिनियमचा आहे. बघा आणि याचं जे हे आहे ना, काय म्हणतात त्याला, याचं जे गेट आहे ना ते पण छान आहे, मजबूत आहे आणि एकदम क्लिअर ट्रान्सपरंट आहे. बघा सगळं दिसते आतमधलं खूप छान आहे. चला तर आता आपण पाहूया
हे जे बटन आहेत ना, तर हे कसे आहेत आणि कसे यूज करायचे हे सांगते मी तुम्हाला. आणि माहीत आहे का, एक वेळा सवय झाली ना आपल्याला तर एकदम इझी जाईल हे. आणि पहिल्यांदा कसं नवीन नवीन आहे ना, आणि मला पण नवीन नवीन आहे, पण त्या लोकांनी मला समजावून सांगितलं ना तर थोडंफार येते. तर मी तुम्हाला, मला जे जे माहीत आहे ना ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी. हे आहे पहिलं बटन आहे. आणि याच्यात माहीत आहे का, आपल्याला टेम्परेचर लावावं लागते. टेम्परेचर किती टेम्परेचरवर पाहिजे हे बघा. एकूण 150, हे 100, एकूण 200, 250 असं आहे. आपल्याला जसं पाहिजे ना तसं आपण टेम्परेचर करू शकतो. आणि जर काही समजलं नाही तर बुक पण दिलेलं आहे त्यांनी. दुसरं मोडचं जे बटन आहे ना, तर ते आपल्याला बॉटम ग्रिल चालू करायचं आहे की वरचं जे ग्रिल आहे ते चालू करायचं आहे, तर हे आपल्याला ठरवायचं असते. आणि सगळ्यात खालचं जे आहे ना बटन, तर आपण तर टायमर लावू शकतो. म्हणजे केकला किती टाईम पाहिजे, तर पिझ्झाला किती टाईम, तर आपण टायमर लावू शकतो. मग बरोबर त्या टाईममध्ये मग ते आपलं ओटी जी आहे ना, तर ते बंद होते मग बरोबर त्याच वेळेवर. तर अशा प्रकारे हे 4 बटन दिलेले आहेत. आणि अशा प्रकारे माझं ओटी जी आहे ताईंनो. हे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल ताईंनो. धन्यवाद.